सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या या साप्ताहिक वर्गामध्ये आदरणीय धम्मचारी जीनरत्न, आदरणीय धम्मचारी धम्मबोधी आणि आदरणीय धम्मचारी उदित कुमार यांचं आम्हा धम्ममित्रांच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या सर्वांना सूचित केल्याप्रमाणे आजचा हा साप्ताहिक वर्ग आपण स्मृतिशेष मंगलताई इंगवले यांना समर्पित करणार आहोत. या साप्ताहिक वर्गामध्ये सर्व धम्ममित्रांचं स्वागत आहे. धम्ममित्र, उत्पत्ती, स्थिती आणि लय या नैसर्गिक उक्तीप्रमाणे जन्म, आपलं जीवन आणि मृत्यू या फेऱ्यांमधून स्मृतिशेष मंगलताई यांचा जीवनाचा प्रवास सुरू होता. आपल्या केंद्रासाठी त्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं होतं. धम्मप्रसार आणि प्रचार व धम्म चळवळीला आपलं राहते घरच त्यांनी केंद्र बनवले होते आणि त्या अनुषंगानं आपण अनेक धम्ममित्रांनी, धम्मचार्यांनी या प्रवासाला अत्यंत जवळून अनुभवलेला आहे. अगदी अनेक शिबिरांमध्ये आणि अनेक केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्यांचा सहवास आणि त्यांचा प्रभाव अत्यंत स्मरणीय असा होता. पण मानवाच्या जगण्याला काही मर्यादा असतात आणि त्यामुळे मानव प्राण्यासहित सर्वच प्राण्यांचा मृत्यू हा अटळ आहे आणि फक्त स्मृती बाकी राहतात. निसर्ग नियमांप्रमाणे त्यांनी आपले जीवनमान उंचावण्याचा आणि कौटुंबिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. पण गेली अनेक महिने त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. त्यांची जी झुंज पाहिली तर अगदी कडवी झुंज म्हटलं तर हरकत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाला सुद्धा त्यांनी साथ दिली नाही आणि निसर्गापुढे म्हणतात ना की काही चालत नाही आणि अगदी बघता बघता त्या आपल्यापासून दूर झाल्या. 4 भौतिक घटक आणि 5 स्कंद, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान त्यांच्यातलं नष्ट झाल्यामुळे आणि शरीर अचेतन होऊन दिनांक 3 जुलै 2021 च्या सायंकाळी त्या आपल्यातून अनंतात विलीन झाल्या. त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राच्या वतीने आपण त्यांना आज या साप्ताहिक वर्गामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. इंगवले परिवारांच्या सहवेदनेमध्ये आपण सर्वच नवी मुंबई केंद्राचे सर्व धम्मचारी, धम्ममित्र सहभागी आहेत. त्यांच्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
आजचा आपला साप्ताहिक धम्मवर्ग प्रामुख्यानं त्यांच्या स्मरणात आपण त्यांना समर्पित करत आहोत। हा कार्यक्रम ध्यान, वंदना, पालीपूजा, मंत्र चॅन्टिंग आणि अभिवादनपर 2 शब्द अशा स्वरूपाचा असेल। आपले धम्ममित्र राजेंद्र सोस्ते हे ध्यान सरावाचं लीड करतील। त्यानंतर पालीपूजा संपन्न करण्यासाठी आणि मंत्र चॅटिंग करण्यासाठी मी आदरणीय धम्ममित्र आरती गजबिये यांना विनंती करत आहे। आणि त्यानंतर आपण जे आज इथे उपस्थित आहोत त्या सर्वांनी आपल्या इच्छेनुसार ताईंच्या विषयी, त्यांच्या जीवनाच्या विषयी, त्यांच्या प्रसंगांच्या विषयी, आपल्या अनुभवांविषयी 2-2 शब्द अभिव्यक्त व्हायचं आहेत। तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण आजच्या साप्ताहिक वर्गाचे आदरणीय धम्मचारी जीनरत्न यांच्या परवानगीने आपण या कार्यक्रमास सुरुवात करत आहोत। आणि मी आदरणीय धम्ममित्र राजेंद्र सोस्ते यांना विनंती करत आहे की त्यांनी ध्यान सरावाचं संचलन करावं। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। तर आपण 10 मिनिटांसाठी आपल्यातून निघून गेलेल्या मंगलाताई यांच्यावर मैत्री करणार आहोत। त्यांचे जे काही चित्त आहे त्यांच्या चित्तास सद्गती प्राप्त हो यासाठी आपण त्यांच्यावर मैत्री करणार आहोत। तर आपण सर्वांनी शांत बसायचं आहे। हळूवार आपले डोळे बंद करायचे आहे। त्यांची जी काही प्रतिमा आपल्या समोर आहे ती प्रतिमा, त्यांचा चेहरा आपल्या मनपटलावर आणायचा आहे, समोर घ्यायचा आहे। अतिशय विधायक भावना आपण त्यांच्यावर करायचे आहे। त्यांचं जे काही चित्त आहे सुखी हो, समाधानी हो, असे अनेक प्रकारचे आपण विधायक वाक्य वापरणार आहोत येणाऱ्या 10 मिनिटांसाठी।
तेच मामाला फोन कर, मामाचा फोन होता तुझ्या मामाचा फोन होता भंडारे. कर.
त्यांचं चित्त सुखी हो, त्यांच्या चित्तावर सद्गती प्राप्त हो. साध, साध. यानंतर धम्ममित्र आरती यांना मी वंदनेचं संचलन करण्यास विनंती करत आहे. त्यानंतर 3 ते 4 मिनिटांसाठी मंत्र चॅन्टिंग होईल. त्या ज्या मंत्र घेणार आहेत, आपण म्यूट स्थितीमध्ये आपला माईक बंद असताना सुद्धा त्या मंत्रांचं चॅन्टिंग आपण जिथे असाल, जसं असाल त्या ठिकाणी त्यांच्या समवेत करायचं आहे. ही सर्वांना विनंती. मी धम्ममित्र आरती यांना विनंती करत आहे, वंदनेला सुरुवात कर. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. त्रिसरण पंचशील. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मच्च पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 विधायक पंचशील मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करते मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करते शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करते नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करते स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करते बुद्धपूजा वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्य सिरिपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभाभिमुखं पूफं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपदितेन दीपेन तमधंसिन तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातवो धातुगभ्ये लङ्कायं जम्बूद्वीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सब्बे बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केसलोमादिधातु वन्दे
सब्बेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेति यन्नमामि वन्दामि चेति सब्बठाने सुपठित शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। मंत्र चॅन्टिंग घेते. मुनी मुनी महामुनी शाक्य मुनी साधु मुनी मुनी महामुनि शाक्य मुनि साधु मुनि मुनि 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 महामुनि शाक्य मुनि साधु. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण ध्यान, पालीपूजा आणि मंत्र चांटिंग या माध्यमातून स्मृतिशेष मंगलताई इंगवले यांना सद्गती प्राप्त व्हावी असा आपण सामूहिकपणे प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राच्या वतीनं. तर मी पुनश्च एकदा आपल्या या साप्ताहिक धम्मवर्गामध्ये आदरणीय धम्मचारी अमोघादित्य, आदरणीय धम्मचारी जीनरत्न, आदरणीय धम्मचारी धम्मबोधी
आणि आदरणीय धम्मचारी जिनरत्न यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आणि आता आपण जेवढे काही धम्ममित्र आणि धम्मचारी जमलेला आहोत, तर आपल्याकडे बराच वेळ आहे, 8:20 होत आहेत. तर आपण ताईंच्या विषयी अभिवादनपर 2 शब्द इच्छुकांनी बोलावे. मला वाटतं ताईंचा परिचय देण्यासाठी मी सर्वप्रथम आदरणीय धम्मचारी जिनरत्न यांना विनंती करत आहे की या साप्ताहिक वर्गाच्या निमित्तानं ताईंना अभिवादनपर 2 शब्द व्यक्त करावेत आणि त्यानंतर मग इतरांनी जसं जमेल त्याप्रमाणे आपण बोलावं. आपला बोलून झाल्यानंतर आपण पुन्हा म्यूट व्हावं स्वतःहून. ओके, जिनरत्न. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. खरंच खूप चांगली गोष्ट आहे की आपण सर्वांनी धम्ममित्रांनी पुढाकार घेऊन हा एक भावपूर्ण असा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. दिवंगत मंगलाताई इंगवले यांच्याविषयी बोलायचं झालं तर तसं पाहायला गेलं तर शब्द अपुरे पडू शकतात. कारण त्यांचं जे जीवन आहे, त्यांचं जीवन म्हणजेच धम्म आहे आणि त्यांचं जीवन म्हणजेच संघ आहे. त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर वडाळा या ठिकाणी ते राहत होते त्यांच्या कुटुंबासमेत आणि तिथूनच त्यांचा जो धम्माचा जो प्रवास आहे त्याची सुरुवात झाली. त्यांच्या जे घर आहेत, आपल्याला माहीत आहे धम्मचारी उदित कुमार हे त्यांचे पती आणि तेव्हापासूनच ज्याला आपण म्हणू शकतो की सहाय्यक असल्यापासूनच धम्मचारी उदित कुमार तेव्हापासूनच त्यांच्या घरात धम्माचे संस्कार आणि त्या माध्यमातून धम्ममित्र मंगलाताई इंगवले यांच्यावरती असं म्हणू शकतो की ते जे काही धम्म आहे हा त्यांच्या सोबत आला आणि तेव्हापासून त्यांनी जी धम्मामध्ये उडी घेतली किंवा धम्माच्या संपर्कात त्या आल्या तर मृत्यूचा जो काही शेवटचा श्वास आहे तोपर्यंत ते धम्माच्या संपर्कात होते. जसं मागे आम्ही उदित कुमारांशी संपर्क केला त्यावेळेस ते म्हणत होते की मृत्यूच्या काही क्षण अगोदर, काही अर्धा तास अगोदर ते धम्माच्या संपर्कात होत्या. त्यांनी आदरणीय धम्मचारी अनुमदस्सी यांचं प्रवचन ऐकलं त्यावेळेस नाही का, आणि काही मंत्र चॅन्टिंग काही पुटपटत होत्या. म्हणजे शेवटचा श्वास जोपर्यंत त्यांना कळत होतं तोपर्यंत ते धम्माच्या संपर्कात होत्या. जाता जाता त्यांनी धम्माचं श्रवण केलं. जाता जाता त्यांनी आपले जे शरणगमन आहे 3 रत्न, या 3 रत्नांना देखील ते शरण गेलेलं. याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की त्यांचा श्वास हाच धम्म होता आणि त्यांचा श्वास हा संघ होता. बुद्ध धम्म आणि संघाला ते समर्पित झाले होते. एवढंच नव्हे, जर त्यांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की धम्मामध्ये जर कशाला सर्वात महत्त्वाचं स्थान असेल तर ते म्हणजे मैत्रीला. आपण पाहतो की धम्म म्हणजेच मैत्री नाही का. मैत्री नसेल तर धम्म होऊ शकत नाही. धम्माचा केंद्रबिंदू हा मैत्री आहे आणि दिवंगत मंगला इंगवले यांच्यामध्ये ते परिपूर्ण भरलेलं होतं. नव्हे तर त्यांचं अस्तित्वच म्हणजे मैत्री होतं. पूर्ण मैत्रीने ते एखाद्या व्यक्तीच्या दुःखाच्या संपर्कात गेले तर करुणा त्यांची वाहत होती आणि त्या दृष्टीने ते ओतप्रत भरून त्या व्यक्तीला मदत करत होते. जसं मी मागे देखील म्हटलेलं आहे आणि आपले धम्ममित्र मुकुंद हे देखील म्हणाले की वढाळ्यापासून ते पनवेलपर्यंत त्यांचं घर म्हणजे आपण म्हणू शकतो की संघाचं केंद्र होतं. त्यांचं घर म्हणजे धम्मचार्यांचं अस्तित्व होतं. त्यांचं घर म्हणजे धम्ममित्रांचं अस्तित्व होतं. वर्ग असेल, मीटिंग असेल, जणू आपण असं म्हणू शकतो की त्यांचं घर म्हणजे बुद्धाचं मंदिर होतं, बुद्ध विहार होतं. आणि हे फक्त हे त्यांच्यामुळे होतं नाही का. कारण त्यांच्या मनामध्ये ते मंदिर वसलेलं होतं. त्यांच्या मनामध्ये ते बुद्ध विहार वसलेलं होतं. अशा प्रकारे त्यांचं हे जे जीवन आहे खूप आनंदी जीवन. मी तर सांगू इच्छितो की जेव्हापासून ते पनवेलमध्ये आल्या तेव्हापासून त्यांच्याशी माझा खूप जवळीकीचा संपर्क आला. वर्गाच्या माध्यमातून, मीटिंगच्या माध्यमातून आणि खूप संपर्क आला आणि तेव्हापासून मी त्यांना ओळखायला लागलो
जाणायला लागलो. त्यांचं बोलणं, त्यांचं हसणं, त्यांच्यामध्ये असलेली बुद्धाविषयी, धम्माविषयीची जी काही श्रद्धा, ही त्यांच्या संपर्कातून मला जाणवायला लागली. आणि खरंच त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं खूप, जर पनवेलचे जर धम्ममित्र असतील, तर त्यांना माहीत आहे, की त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं. की प्रत्येक वर्ग, असा एकही वर्ग गेला नाही, की त्यांनी खूप स्वागत धम्मचाऱ्यांचं आणि मित्रांचं केलं नाही. त्यांनी प्रत्येक वर्गामध्ये असा वर्ग झाला नाही, की त्या वर्गामध्ये चहा झाला नाही, त्या वर्गामध्ये नाश्ता मिळाला नाही. तर एकंदरीत असा प्रफुल्ल आणि फुललेला असा तो वर्ग असायचा. अशा प्रकारचं नाही का तो वर्ग, म्हणजे हे त्यांचं जे अभिव्यक्त होत होते ते. त्यांचं जे अ, कायेतून, वाचेतून आणि मनातून ते जे काही अभिव्यक्ती होत असतं, तर ही मैत्री त्यांच्यातून ओसंडून वाहत होते. आणि खरंच त्यांचं जीवन तसं पाहायला गेलं तर खरंच मंगलमय होतं त्यांच्या नावाप्रमाणे. आणि ही जी काही मंगल मैत्री आहे, त्या मंगल मैत्रीने संपूर्ण घर, त्यांचे नातेवाईक आणि संघाचा परिवार, मित्र परिवार, हे असं म्हणू शकतो की न्हाऊन गेलो. आणि त्यांच्या ह्या मैत्रीतूनच आज आपण पाहतो की पनवेल ह्या ठिकाणी जवळजवळ जे काही मित्र घडलेले आहेत, जे काही वर्ग घडलेले आहेत, वर्ग त्या ठिकाणी होत होते, त्या मित्रांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि निश्चितपणे त्यांना देखील त्याचा फायदा झालेला आहे. अशा प्रकारे खरंच त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर शब्द कमी पडू शकतात. त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर वेळ अपुरा पडू शकतो, एवढा आम्ही बोलू शकतो. आणि खास बोलायचं झालं तर ते त्यांच्या जेव्हा मी संपर्कात जायचो, तेव्हा ते खूप ग्रहणशील असायच्या. माझ्याप्रती खूप ग्रहणशील असायच्या. माझ्याप्रती खूप त्यांना आदर होता. आणि खूप ज्याला असं म्हणू शकतो, की एक श्रद्धा असते, एक भक्ती असते आपल्या धर्मचाऱ्यांप्रती, संघातल्या लोकांप्रती, तर ती त्यांच्यामधून दिसून येत होती. तर हे जे काही ग्रहणशीलपणा आहे, नाही का, तो त्यांच्यामध्ये खूप दिसून येत होता. आणि निश्चितपणे त्यांनी जो काही आतापर्यंत जो काही प्रवास केलेला आहे, जे काही आयुष्य त्यांनी जगलेले आहेत, ते पूर्ण धर्ममय जीवन जगलेले आहेत. आणि निश्चितपणे की याच्यात काही शंका नाही मला, की त्यांना चांगल्या प्रकारचं पुढचं जे जीवन आहे, चांगल्या प्रकारची सद्गती त्यांना निश्चितपणे मिळणार आहे. अशा प्रकारचं त्यांचं जीवन आहे. परंतु हे सर्व करत असताना निश्चितपणे जे काही दुःखाचा जो डोंगर आहे, हा जो काही त्यांच्या परिवारावरती कोसळला आहे, तो निश्चितपणे जास्त आहे, नाही का. त्यांच्या परिवारातून आपण म्हणू शकतो, की एक अंग जसं आपल्या एका शरीरातलं अंग आपलं निखळतं, नाही का, बाद होतं, तर आपल्याला त्याच्या वेदना होतात, दुःख होतं. तर अशा प्रकारातलं त्यांचं जे कुटुंबातलं अंग म्हणूया, की मुख्य केंद्रबिंदू अ, जे काही इंगावले परिवार आहे, धम्मचारी उदित कुमार यांचं जे काही परिवार आहे, त्यातून ते गेलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांचं पूर्ण कुटुंब हे दुःखी झालेलं आहे. ते धम्मचारी उदित कुमार आहे, त्यांचा मुलगा धम्मसागर आहे आणि त्यांची मुलगी प्रज्ञा आहे. निश्चितपणे त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण असं असलं तरी पण त्यांनी आता ह्या गोष्टीमधून सावरलं पाहिजे, नाही का. ह्या गोष्टीतून बाहेर पडलं पाहिजे. कारण त्यांच्या जीवनाकडे आपण पाहायचं, की ते कशा जीवन जगल्या शेवटच्या क्षणापर्यंत, ह्या गोष्टी आपण पाहायच्या. आणि आपण धम्मचारी आहोत, आपण धम्ममित्र आहोत. आणि मग हे करत असताना निश्चितपणे दुःख आहे. पण दुःख असताना आपल्याला माहीत आहे, की जीवनाचं सत्यतेला देखील आपण पाहिलं पाहिजे. कारण जरी त्या जगल्या असत्या, तरी पण आपण पाहतो, की मनुष्य किती वर्ष जरी जगला, 100 वर्ष जरी जगला, तरी तो काय होतो, एक ना एक दिवस आपल्याला सोडून जातो. आणि त्याच्यामुळे या दुःखाला आपण सावरलं पाहिजे. आणि हे दुःख का करायचं आपण? कशासाठी करायचं? याच्यातून काय फायदा होणार आहे का? याचा विचार आपण केला पाहिजे. काय जी व्यक्ती आपल्याला सोडून गेली, काय त्याला फायदा होणार आहे? का आपल्याला फायदा होणार आहे? उलट काय होणार आहे, की त्या दुःखामुळे आपण काय करतो, आपण दुःखी होऊन त्याचं जे चित्त आहे, नाही का, जे आपल्यातून निघून गेलेलं आहे, ते चित्ताला आपण अस्थिर करतो. नाही का, ते चित्त अस्थिर होतं आणि त्याला ती सद्गती मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण आक्रोश करून, दुःखी होऊन त्याला काय करतो, आपण अडथळा निर्माण करतो. ही गोष्ट त्यांच्या कुटुंबाने लक्षात ठेवली पाहिजे. त्यांच्या मुलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर खरंच आपल्या आईवरती आपलं प्रेम असेल, खरंच आपल्या आईला असं वाटत असेल, की तिचं पुढचं जीवन तिला चांगल्या प्रकारची सद्गती मिळावी असे वाटत असेल, तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या दुःखाला सावरलं पाहिजे. आपल्या दुःखातून आपण मुक्त झालं पाहिजे. आणि आईला, पत्नीला चांगल्या प्रकारची सद्गती मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि तसं जर आपण केलं नाही, तर आपण स्वार्थी होऊ. काय होऊ? स्वार्थी होऊ. कारण आपला स्वार्थ तिथे अडवतो. का स्वार्थी होऊ? आपण असं पाहतो, की अरे ठीक आहे ना, आईने आता एवढं वर्ष, पत्नीने आपल्याला एवढे वर्ष आपल्याला दिलेले आहेत, नाही का? आणि चांगल्या प्रकारे आपलं जीवन त्यांनी आपल्यासोबत हे केलेलं आहे.
ठीक आहे, आता आजारपणातून ते आपल्यापासून निघून गेले आहेत. मग हा स्वार्थीपणा आपण सोडला पाहिजे, की नाही आता मी त्यांच्यासाठी मला ते हवे आहेत, मला ती हवी आहे, नाही का? असं म्हणण्यामुळे काय होतं, ती आसक्ती, ती अटॅचमेंट काय करते, जे काही चित्त असतं, त्या चित्ताला काय करते विस्कळीत करते, नाही का, अस्थिर करते आणि आपण काय करतो, त्याला मुक्तीपासून, सद्गतीपासून त्याच्यामध्ये अटकाव आणतो आणि त्याचा फायदा आपल्याला होत नाही आणि त्या व्यक्तीला देखील होत नाही. आपण देखील वेड्यासारखं करतो, आपल्या शरीरावरती परिणाम होतो, आपण आजारी पडतो आणि आजारी पडल्यामुळे काय होतं, एक व्यक्ती तर गेलेली आहे आपल्या सोडून, पण आपण आजारी पडून, आपण दुःखी होऊन संपूर्ण कुटुंबाला काय करतो, आपण दुःखी करतो आणि याचा काहीही उपयोग नाही. तर मी ह्या ठिकाणी ह्याच एकच सांगेल, की दुःख आपण सोडून दिलं पाहिजे. दुःख करून काहीही फायदा होणार नाही. तर आपण काय केलं पाहिजे, जी काही पत्नी आहे आपली, आई आहे आपली, तिच्या चांगल्या गोष्टीचा अनुभवल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि तो जो काही वारसा त्यांनी जो ह्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, मैत्रीचा वारसा निर्माण केलेला आहे, संघाचा वारसा निर्माण केलेला आहे, नाही का, जे काही मंदिर आहे, ज्याला म्हणू शकतो, की ते त्यांनी आपल्या हृदयामध्ये निर्माण केलेलं आहे, ते बुद्धाचं मंदिर, ते कशा प्रकारे आपण जिवंत ठेवू, कशा प्रकारे आपण तो जो वारसा आहे, तो अ, इतरांपर्यंत नेऊ, याचा विचार केला पाहिजे आणि आपलं दुःख सोडून दिलं पाहिजे आणि अशा प्रकारे जेव्हा वागू, तरच खऱ्या अर्थाने त्यांना सद्गती मिळेल, तरच खऱ्या अर्थाने त्यांना आनंद निर्माण होईल आणि त्यांना सुख प्राप्त होईल. तर आपण मृत्यूनंतर तरी त्यांना आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी आपण दिल्या पाहिजेत. तर हीच मी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला विनंती करतो आणि तशा प्रकारे त्यांना चांगली शक्ती मिळो त्यांच्या कुटुंबाला. अशा प्रकारे भावना निर्माण करण्याची आणि इथून पुढचं जीवन त्यांनीही चांगलं जगावं आणि ज्या काही त्यांच्या अपेक्षा असतील आईच्या मुलांप्रती, तर त्यांनी तसं जीवन जगावं आणि पतीने देखील तशा प्रकारे जीवन जगावं. खरं म्हणजे संपूर्ण कुटुंब समजदार आहे. धम्मचारी उदित कुमार एक धम्मचारी आहेत. त्यांचा मुलगा धम्मसागर एक मित्र आहे आणि त्यांची मुलगी प्रज्ञा ही देखील धम्ममित्र आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की समजदार आहेत आणि त्या पद्धतीने ते सर्वजण वाटचाल करतील अशी आशा व्यक्त करून मी खूप मैत्रीपूर्ण, खूप भावनापूर्ण धम्ममित्र मंगलाताई इंगवले यांना श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय. ठीक आहे. मला वाटतं आता ज्यांना बोलायचं आहे ते स्वतःहून त्यांनी अनम्यूट करावं, बोलावं आणि त्याच्यानंतर पुन्हा म्यूट करावं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आवाज येतो माझा? हो, येतो. तर सर्वप्रथम त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राच्या या वर्गामध्ये दर शुक्रवार हा वर्ग असतो. त्या वर्गामध्ये आज आपण दिवंगत कालकथित मंगलाताई इंगवले यांना आपण या ठिकाणी हा वर्ग समर्पण दिलेला आहे. त्याबद्दल आयोजकाचे मी धन्यवाद करतो. बंधू आणि भगिनी, मला तर फार अत्यंत दुःख झालेलं आहे, कारण माझे मित्र वडाळ्यामधील सुधाकर इंगोले म्हणजे आदरणीय धम्माचार्य उदित कुमार यांचा माझा परिचय फार जुना संघाच्या अगोदरपासून आहे. आम्ही फार जुने मित्र आहोत. म्हणजे मी आपला सत्यकुमार जिनरत्न हा आमचा एक कालचा ग्रुप होता वडाळ्यामध्ये. आम्ही पहिल्यापासून सहायकापासून मित्र आहोत. कारण आमची मैत्री आहे. फक्त संघामध्येच आमची मैत्री नसून आमची इथे घरापर्यंत त्याच्या मैत्री आहे. प्रत्येक कुटुंब आमच्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं जवळ ओळखतात. तर आज या ठिकाणी कालकथित मंगलाताई इंगवले यांचं जे दुःख झालेलं आहे, मी फार दुःखी झालेलो आहे. कारण त्यांचा आणि माझा परिचय फार जुना असल्यामुळे वडाळ्यामध्ये छोट्याशा खोलीमध्ये राहत असताना ज्या वेळेला त्या मित्रांना मी भेटायला जायचो, भेटल्यानंतर कामाला आल्यानंतर
त्यांना फोन करून तरी मी घरी जायचो. त्या छोट्याशा खोलीमध्ये मंगलताई स्वयंपाक करत असायच्या. त्याच वेळेला माझ्या मित्रांना गरम गरम त्यांच्या आवडीची बाजरीची ज्वारीची भाकर गरम तव्यातून काढून द्यायची. त्याच वेळेला मला देखील बघायला आग्रह होता. ताई नाही म्हटलं, मी इथं राहतो जवळ, मी काही कामून आलो नाही. नाही नाही काम, एवढा आग्रह करा, जे काय असेल घरामधलं गोड धोड ते माझ्या पुढे करायचं. तर असं आमचं एकूण फार प्रेम. कधीही त्या दोघांना वडिलांमध्ये कधी दोघांचं भांडण झालं, धम्म सहायक पासून धम्ममित्रापासून धम्मचार्यापर्यंत कधीही त्यांनी एकमेकाला दुखवलं नाही. एवढं दोघांचं एकमेकावर मैत्री होतं, प्रेम होतं. कारण आज माझ्या मित्राला अतिशय दुःख होत आहे, परंतु ते धम्मचारी आहेत, त्यांना दुःख आणि ते अनात्मा आहे तर तो बुद्धाची माहिती आहे आणि ते सहन करतायत. आज ज्या वेळेला त्या हॉस्पिटलमध्ये ताई होत्या त्यावेळेला मी प्रत्येक 2 किंवा 3 दिवसांनी कुमारशी मी संपर्क ठेवायचो, त्यांची विचारपूस करायचो. कारण मला माहिती आहे दुःख त्या जाणाऱ्या डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की एक दुःख हे सत्य आहे, नाही का, शून्य आहे ते आपण, आपल्याला माहिती आहे आपण एक दिवस निघून जाणार आहोत. तरी सुद्धा उदित कुमारनी बराच प्रयत्न केला त्याच्यासाठी. एक हॉस्पिटल असं सोडलं नाही की तिथे त्याने नेलं नाही. स्वतः आजारी असताना स्वतःची काळजी नाही घेत, त्यांची जास्त काळजी घेत होते. तर त्यांनी तो प्रवास वडाळ्यामध्ये छोट्याशा खोलीमध्ये फार अडचण होऊ लागली. त्यानंतर त्यांना त्या आजारी असताना त्याला तिथे वातावरण सुटेबल होईना, त्रास व्हावा लागला. म्हणून त्यांनी पनवेलला येऊन आपला एक रूम घेतला. कोणची नोकरी गोंदे हरवून नसताना एक थोडंसं कमी पगारामध्ये त्यांनी ऍडजस्ट केलं आणि आपल्या पत्नीला पनवेलमध्ये मोठ्या खोलीमध्ये मोकळ्या वातावरणामध्ये आणलं, कारण जेणेकरून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात त्यांनी त्यासाठी. परंतु त्यांचं जीवनच अल्पावधी असल्यामुळे तर आपण त्यामध्ये काय करू शकत नाही. त्यांनी बराच प्रयत्न केला ठिकाणी. आणि आता आदरणीय जीनरत्न सांगितल्याप्रमाणे प्रत्येक याला मान सन्मान आदर. आता तुम्ही शनिवारच्या त्यांच्या पहिल्या वर्गामध्ये स्वतःचा अनुभव आहे प्रत्येकाचा, मी काय तो अनुभव घेतलेला नाही, पण ज्या वेळेला वर्ग नसताना मी राहायचो त्यावेळेला नेहमी मला माझ्या आदरतीच मला करायच्या. कधी मला उपाशी त्यांनी कधी पाठवलं नाही. आमच्या भगिनी खरंच त्यांचं फार आयुष्य म्हणजे फार पुण्यकर्म आहे. आणि त्यांच्या प्रीतीला मी होतो आणि त्यावेळी ते सांगितलं की आमच्या या भगिनी आपल्यामधून शरीरामधून निघून गेलेले आहेत, त्या विचाराने आपल्या बरोबर आहेत. त्या बोधिसत्वाकडे वाटचाल सुरू झाली. त्या तेवढे त्यांना आपण शब्दामध्ये म्हणतो त्यांना सद्गती प्राप्त हो, सद्गती प्राप्त होऊ नये, सद्गती प्राप्त त्यांना झालेली आहे. तर त्यांचे जे पुण्यकर्म आहे त्यांनी वडिलांपासून त्या पर्यंत जे पुण्यकर्म केलेलं आहे त्या पुण्यकर्माचं त्यांच्या बरोबर तो आपण जे कर्म जे म्हणतो, आपण काही नेत नाही आपल्या बरोबर, आपले बरोबर कर्म नेत असतो. त्याचा कर्माचा पाडाच आज आपण या ठिकाणी या वर्गामध्ये वाचत आहोत. अशा या ताई आपल्यावर निघून गेलेल्या आहेत. असं जास्त काही बोलणार नाही. मित्र त्यांच्या बरोबर आहे. उद्या रविवार त्याचा कार्यक्रम आहे. आदरणीय धर्माचार्य आनंदसी हे उदित कुमारचे आचार्य आहेत, उपाध्याय आहेत, ते येणार आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बोलणारच आहोत. या ठिकाणी बरंच काही बोलावंसं वाटतं. आणि धम्मसागरला मी ऐकत असेल किंवा प्रज्ञा ऐकत असेल त्याला मी पुन्हा एकदा विनंती करतोय. त्यांना मी यात्रेमध्ये असताना सांगितलं शांत व्हा म्हणून, पण शेवटी आई आहे तरी धम्मसागर स्वतःला सावरलेलं आहे. तर प्रज्ञेला अजून सावरायला वेळ लागेल, कारण तिची आई गेलेली आहे. आईची तिने खरीच सेवा केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाला सगळ्या जगात सगळं मिळतं पण आई मिळत नाही. ते त्याच्यामुळे फार प्रज्ञाला मोठा दुःख झालेलं आहे हे मी मान्य करतो. त्या माझ्या मुलीला मी सांगू इच्छितो की स्वतःला सावर, आम्ही तुमच्या सर्व तुमच्या पाठीशी आहोत. तर पुन्हा एकदा मी माझ्या प्रिय ताई, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि भावपूर्ण श्रद्धांची वाहतो. आणि मला जी संधी दिली आयोजकांनी त्याचा मी पुन्हा नमन करतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. नेक्स्ट. सर मी बोलू का?
2 मिनिट. येस येस ओके. येस. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आता माझी तर खूप जास्त ओळख नव्हती मंगलताई यांच्याशी, पण मी त्यांच्याशी माझी 2 वेळा भेट झालेली आहे. त्यांच्या घरी आम्ही गेलेलो आहे, मी आणि सुदर्शन आमची मुलं. आणि एकेवेळी उदित कुमार घरी नसताना सुद्धा म्हणजे त्यांनी खूप अतिशय मैत्रीपूर्ण आणि पहिली जेव्हा आमची भेट झाली, अतिशय असं वाटलंच नाही आम्हाला की त्या अनोळखी आहेत. एवढ्या मैत्रीपूर्ण याच्याने किंवा मान-सन्मान त्यांनी आम्हाला घरात म्हणजे मान केला, आमचा सन्मान केला किंवा त्यांनी जसं जिनरत्नाने सांगितलं, जे कोणी त्यांच्या घरी जातं त्यांना एक वेगळ्या पद्धतीने ते पाहुणचार करतात. अशा पद्धतीने त्यांनी आमचा पाहुणचार केला फर्स्ट टाईम सुद्धा. आणि खरंच खूप मैत्रीपूर्ण वातावरण आहे त्यांच्या घरात. मी त्यांच्या मुलींना पण भेटले आणि त्यांची मामाची मुलगी कोणतरी होती त्यांच्यासोबत. ते एवढी काळजी घेत होत्या त्यांच्या, की खरंच खूप चांगलं वाटत होतं त्यांच्या घरी. आणि सेकंड टाईम सुद्धा त्यांच्या घरी मित्रसंध्या आयोजित केली होती आणि तेव्हाही मी उपस्थित होते माझ्या परिवारासह. आणि तेव्हा त्यांची नेमकीच सर्जरी झाली होती. तो प्रसंग आजही मला आठवतो त्यांची आठवण केल्यानंतर. अ, त्या झोपून होत्या आणि जसं पूजा सुरू झाली ना, ते एकदम व्यवस्थित तयार होऊन म्हणजे आपण म्हणतो ना, की पेशंट आहे, पेशंट आहे. तर तसं त्यांचं बिलकुल नव्हतं. जेव्हा मित्रसंध्या सुरू झाली, ते एकदम छान व्यवस्थित तयार होऊन व्हाईट साडी घालून त्या पूजेमध्ये ॲड झाल्या आमच्याबरोबर. सर्वांबरोबर त्यांनी एकदम छानशी पूजेमध्ये ते इन्व्हॉल्व झाल्या सर्वांबरोबर. तेच पाहून एकदम वाटलं, की किती म्हणजे त्यांना धम्माची गोडी आहे, संघाची गोडी आहे. किती त्यांना धम्म आत्मसात करायचं आहे, काय-काय घेऊ आणि काय-काय नाही, कसं ते पूजा अटेंड करू मी. तेवढं पाहून सुद्धा खूप भावुक झाले होते मी त्यावेळी सुद्धा त्यांना पाहून. आणि बस एवढंच सांगू इच्छिते मी त्यांच्याबद्दल. आणि त्यांना मी माझ्या कुटुंबातर्फे खूप-खूप भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून बाहेर येवो, अशी शक्ती लाभो, अशी हे करते. धन्यवाद. नेक्स्ट. सर्वांना जय भीम. येतोय का आवाज? हो येतो. की आजच्या वर्गात जे नियोजन केलंय फार छान असं हा नियोजन आहे. आणि या नियोजनामध्ये मंगलाताईंचा तो समोरचा जो फोटो आपल्याला दिसतोय, हा फोटो पाहूनच असं वाटतं की त्या आपल्या सगळं बोलतायत. कारण का या पनवेलमध्ये आल्या, त्यांची माझी भेट जेव्हा उदित कुमार पनवेलला जॉईन झाले, त्यांची मैत्रीच्या संपर्कातून, तेव्हा ते नेमके दवाखान्यात ऍडमिट झालेल्या होत्या CST स्टेशनच्या जवळ. तेव्हा तिथं भेटायला गेलो होतो आणि मी त्यांना शोधत गेलो होतो. तेव्हा त्यांचं ते ऑपरेशन पण झालं होतं आणि शोधत गेलो आणि त्यांनी म्हणजे ते पळलेले आहेत तरी ते जैविक म्हणजे माझी त्यांची ओळख पण नाही, पण त्यांचा तो स्वर मला अजून आठवतोय. त्यांनी तेवढ्या ह्याच्यात हसून वगैरे माझं स्वागत केलं. त्यांनी मी ओळखलं नव्हतं, पण मी त्यांना शोधत गेलो की मंगलाताई इंगोले कुठे आहे. तर त्यांनी बरोबर मला त्या नर्सनी वगैरे नेलं त्यांच्याजवळ आणि मी पाहिलं. पहिल्यांदा पण त्यांना पाहिलं तर तसंच पाहिलं. आणि नंतर मग काही दिवसांनी उदित कुमारांनी त्यांना इकडं आणलं आणि त्यांनी हा तो आजारच होता, तो आजार जरा टेरिफिक होता आणि त्यांनी आमची चर्चा झाली आणि खरंच मला कौतुक करायला लागेल उदित कुमारांचं. त्यांनी या सगळ्या परिस्थितीत त्यांना एवढं जपलं, मी अचीव पण नाही करू शकत की अशा साधारण येणाऱ्या खर्चातून ते कसे आपलं घर चालवून आणि इथूनचं भाडं देऊन आणि त्यांना त्यांच्या परिस्थितीला सूट होईल अशा ठिकाणी त्यांना आणून ठेवलं. मी खरंच त्यांचं पुण्यानुमोदन करतो. खरंच त्यांनी खूप पुण्याचं काम केलेलं आहे आपल्या पत्नीसाठी. आणि दुसरी गोष्ट मी पाहिलं की त्यांची जी मुलगी, त्यांचे जे जावई त्या आजारपणामध्ये ना, त्यांची मुलगी त्यांच्याकडं आपलं घरदार सोडून ती इथं राहत होती आणि त्यांची सेवा करत होती. आणि इंगोले ताईंचं पाहिलं तर आम्ही वर्गाला जायचो. मी शॉर्ट मध्ये बोलतोय सगळं. वर्गाला जायचो. वर्गाला जाताना त्यांच्या मुलांवर आणि आलेल्या पाहुण्यांवर त्यांच्या त्या हास्य ते स्मित आहे
त्यांचं ते बोलणं, त्यांच्या संग काय असं हे करणं हे फार हे वाटायचं आम्हाला. तोच भाग ह्या फोटोमध्ये होतोय की खूप चांगला स्वभाव खूप. आणि मी जेव्हा त्यांच्या घरात जायचो ना, बराच वेळा मला मी जीनरत्नांनी मी तिथं जायचो, तर मी पहिल्यांदा घरात जायचो, जय भीम घालायचो, आम्हाला घ्यायचं आणि त्यांना बोलायचं चहा वगैरे काही करू नका ताई, जय भीम. खरंच हे रिअली. आणि मी खरंच उदित कुमार, त्यांची मुलगी, त्यांचे जावई धम्मसागर त्यांना ना खूप शक्ती मिळो ह्या त्यांच्या ह्या प्रेमळ स्वभावामुळं त्यांना ते दुःखदायक होईल, त्रासदायक होईल, पण त्यांना शक्ती मिळो या दुःखातून बाहेर पडण्यासाठी. मी माझ्या परिवारासह मी त्यांच्या दुःखात सहभागी तर आहेच, पण दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांना शक्ती मिळो आणि माझ्याकडून श्रद्धांजली अर्पित करतो. जय भीम. नेक्स्ट. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, येतोय येतोय. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मंगलाताई आपल्यातून निघून गेल्या, त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे मन असं भरून येतं. कारण खूप वेळा आम्ही शिबिरमध्ये माझा आणि त्यांचा म्हणजे बऱ्याच वेळा म्हणजे बोलणं चालणं झालेलं होतं. खूप वेळा आम्ही सुसंवाद साधला. परत म्हणजे वन डे शिबिर असो की आपलं 2-3 दिवसाचं शिबिर असो, त्या पूर्ण फॅमिली सकट त्या शिबिरमध्ये असायच्या. जसं मी माझी 2 मुलं, मिस्टर, तशा त्याही त्यांची मुलगी, त्यांचा नातू, त्यांचा मुलगा आणि त्यांचे मिस्टर हेही सगळे म्हणजे शिबिरला असायचो. खूप वेळा त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. एकदा तर विहारामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःहून मनोगत व्यक्त केलेलं होतं आणि मग त्याच्यातून आमचं खूप सारं त्यांच्याविषयी चर्चा झालेली आहे. त्यांचं जेव्हा दुःख म्हणजे जेव्हा उदित कुमार वर्गामध्ये बोलले की त्यांची प्रकृती फारच गंभीर झालेली होती आणि वर्गातून त्यांनाही ते डॉक्टर भेटून देत नव्हते, त्यावेळेस मला फार दुःख झालं. असं वाटत होतं की त्यांना बघावंसं की जावं, परंतु ते सांगत होते की डॉक्टर तिथं कोणाला सोडत नाही, काय नाही. आणि मग मला ते फार दुःख वाटलं त्यांच्याविषयी. आणि मग कित्येक वेळ तरी वर्ग संपल्यावर मी मिस्टरांशी त्यांच्याशी बोलत होते की त्यांचा स्वभाव एवढा चांगला होता. दुसरी गोष्ट, आम्ही भाज्या लेणीला जेव्हा त्यांच्या मिस्टरांची धम्मचारी म्हणून दीक्षा होती आणि त्यांना नाव देण्यात येत होतं, तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर एवढं म्हणजे की आता यांना काय नाव देणार आहेत म्हणून एकदम मुस्लिम चेहरा होता. त्या भाज्यालाही आम्ही खूप वेळा भेटलेलो होतो आणि स्वभाव त्यांचा अगदी प्रेमळ होता. त्यांच्या घरातही वर्ग चालायचा, असं खूप आमच्या म्हणजे वर्गाच्या माध्यमातून म्हणा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा पनवेलला जायची तेव्हा तेव्हा त्या मला भेटायच्यात आणि त्यांच्याशी मी म्हणजे आमचं दोघींचं बोलणं असं कशा आहेत, बऱ्या आहेत असं म्हणजे व्हायचं आणि मला खूप खूप वाईट वाटलं त्या गेल्या म्हणून. आणि त्यांचा परिवार या दुःखातून बाहेर पडो ही सद्भावना व्यक्त करते. दुसरी गोष्ट, त्यांना माझ्या सोष्ट परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी इथेच थांबते. नमो बुद्धाय. जय हिंद. नेक्स्ट. हॅलो, हा बोला. हा सर, सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. मंगलाताईंविषयी बोलायचं म्हणजे असं वाटत नाही की त्या अजून असं खरं वाटतच नाही की त्या आपल्यातून निघून गेल्या आहे असं. का त्यांच्याशी जेव्हा आमची पहिली ओळख म्हणजे शिबिर मध्ये झाली, पहिल्यांदा जे त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा पहिलं शिबिर होतं आमचं पण, आणि त्या पूर्ण परिवारासह होत्या शिबिर मध्ये. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या घरी धम्ममित्र झाल्यानंतर वर्ग भरायचे धम्ममित्रांचे, तेव्हा बऱ्याच वेळा जाणं येणं झालं. तर जेव्हा जेव्हा पण आम्ही त्यांच्याकडे जात होतो तेव्हा सगळ्यांचं एकदम हसत मुखाने स्वागत करणं, सगळ्यांचा आदर सत्कार करून बसायला वगैरे व्यवस्था खूप छान, म्हणजे खूप प्रसन्न वाटायचं त्यांच्या घरी गेल्यावर. आणि जाताना पण सगळ्यांना बरोबर निरोप देत असायच्या. आणि वर्ग चालू व्हायचा तेव्हा त्यांचं काम चालू असायचं आम्ही गेल्यानंतर, पण तेवढ्या ह्याच्यात पण त्या पटापट पटापट आपले कामं आटपून परत आमच्यामध्ये येऊन बसायच्या क्लासला. आणि खूप छान म्हणजे जाताना येताना खूप छान विचारपूस करून बोलणार, व्यवस्थित जावा वगैरे असं तसं.
आणि नेहमी सगळ्यांशी हसतमुखानेच बोलणार. आणि असं म्हणजे त्यांच्याकडे असं बघून कधी वाटलं नव्हतं की त्या आजारी असतील बुवा असं. म्हणजे धम्मसागरच्या तोंडून एकदा ऐकलं होतं, आईची तब्येत ठीक नसते असं. पण त्यांच्याकडे बघून कधीच वाटलं नाही की त्या आजारी आहे वगैरे असं. आणि असं त्यांच्याशी मधून असं फक्त याच्यात बोलणं व्हायचं. पण नंतर जिनरत्न सरांनी पण सांगितलं की त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय वगैरे, असं असं झालंय. तरी खरंच वाटत नव्हतं आणि अजूनही खरं वाटत नाही का ती आपल्यातनं निघून गेले बुवा असं. त्यांच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती मिळो आणि मी माझ्या पूर्ण जाधव परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. जय भीम, नमो बुद्धाय. नेक्स्ट. हॅलो, कोणाला बोलायचं आहे आणखी? हॅलो. हा बोला. मृत्युशेष मंगलाताई इंगवले या आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि त्यांचा आज आपण इथे तुम्ही जो अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल आपलं बरंच पुण्यानुमोदन. मंगलाताबाई बोलत असताना मी फक्त एक वेळच त्यांच्या घरी एक आपली मीटिंग होती त्यावेळी त्या घरी गेलो होतो. त्यावेळी घरी गेल्यानंतर तिथली ती जी बैठक व्यवस्था, तिथलं जे त्यांचं आदरातिथ्य बघून आणि ते पण घरामध्ये सगळं वर्ग पण चालायचे त्या घरामध्ये आणि तिथली सगळी व्यवस्था अतिशय मैत्रीपूर्ण असे त्या करत होत्या. त्यांचं घर म्हणजे एक बुद्धाचं वास्तव्य अशा प्रकारचंच ते जाणवत होतं. आणि अशा ते आणि आपले जे सुधाकर आहेत म्हणजे उदित कुमार आहेत धम्मचारी, त्यांनी अतिशय आपल्या तुटपुंज्या पगारामधून त्यांचं अतिशय चांगल्यापणे त्यांचे उपचार केलेले आहेत. परंतु त्यातून त्या काही त्यांना यश नाही मिळालं. परंतु मंगलताई ज्याप्रमाणे मैत्रीपूर्ण व्यवहार करून लोकांना त्या आदरातिथ्य करायच्या, त्यांच्या घरी वर्ग व्हायचे, त्या वर्गातून चांगले धम्ममित्र पण तयार झाले. अशा मंगलताई आपल्यातून निघून गेले आहेत. आपल्या धम्मचारी जिनरत्न यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची माहिती दिलेली आहे. माझ्याशी त्यांचा संपर्क एवढा नव्हता, फक्त एक वेळेस मी तिथं मीटिंग साठी आलो होतो. परंतु त्यावेळी तिथलं ते जे वातावरण बघितलं होतं त्यावरून समजलो की या घरातील मंगलाताईच काय परंतु सगळं कुटुंब धम्माच्या सानिध्यात आहे, धम्ममय आहे. अशा प्रकारे आपल्यातून या मंगलताई गेलेले आहेत. तर त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या मुलांवरती किंवा आपले उदित कुमार यांच्यावरती जे दुःख आहे त्या दुःखातून त्यांनी लवकरात लवकर बाहेर यावं आणि स्वतःला त्या दुःखामध्ये न ठेवता एकदम मुक्तपणे बाहेर पडावं असे मी बुद्धाचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. नेक्स्ट आपल्याला पर्यंत हा कार्यक्रम घेणार आहोत. आपण हॅलो. हा बोला बोला बोला. दिवंगत मंगल इंगवले आम्ही इंगवले परिवार इंगवलेच्या संपर्कात त्यावेळी आम्ही मित्र होतो. अगोदर मित्र होते, नंतर धम्मपंथीच्या पण आम्ही संपर्कात होतो.
खूप जुना परिचय आहे आणि अतिशय मंगलाताई या अतिशय हसतमुख आणि प्रसन्न असायच्या आणि त्यांचं घर म्हणजे एक सर्वांनीच म्हटलंय की एक बुद्धविहार होतं. त्यांच्याकडे मित्र अभ्यास वर्ग व्हायचे, मीटिंग व्हायच्या म्हणजे आणि ते जेव्हा पनवेलला गेले तिथे जे मीटिंग किंवा धम्म अभ्यास वर्ग म्हणजे एक त्यांचं घर बुद्धविहारच झालं होतं आणि त्यांचं जे हसतमुख चेहरा आणि आदरात ती नित्यच करायच्या सर्वांशी अतिशय प्रेमाने आणि मैत्रीने बोलायच्या. अतिशय त्यांच्याकडून तो गुण सद्गुण आपल्याला स्वीकारण्यासारखा आहे, जो सर्वांशी मैत्रीपूर्ण प्रेमाने वागण्याचा. आणि हाच सद्गुण जो आहे, जो आपण म्हणतो की त्याचा वारसा दुःख न करता तो वारसा सद्गुणांचा वारसा ते जे मुलं आहेत धम्मसागर प्रज्ञा यांनी तो पुढे वारसा चालवावा आणि अशाच प्रकारे जी धम्मसेवा ती आईच्याकडून झाली आहे तशी धम्मसेवा या संघाच्या माध्यमातून करावी. आणि जो सत्संग मिळाला म्हणजे रत्नवध महासंघ जो सत्संग आहे त्या धम्मसंघाच्या माध्यमातून निश्चितच त्यांचे जे पुण्यकर्म केलं त्या पुण्यकर्म स्मरण करून पुढचं वारसा चालवावा असं मी म्हणेल. आणि प्रभुलकर कुटुंबियाच्या वतीने आदरणीय धम्ममित्र दिवंगत मंगलाताई इंगवले यांना आदरपूर्वक मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या चित्तात सद्गती मिळो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. जय भीम. जय भीम. नेक्स्ट सर्वांना विनंती आहे, आपले माईक आहेत ना मध्ये मध्ये अनम्यूट होत आहेत, याची काळजी घ्यावी. नेक्स्ट. हॅलो. हा बोला. हा मी आखाडे बोलते, पल्लवी आखाडे. हा बोला. मला पण खूप म्हणजे मंगलताई आहेत ना त्यांच्याबद्दल खरंच खूप किती हे करावं तेच कमी आहे त्यांचं. पण काय झालं मला पण त्या दिवशी त्यांचं ते झालं, ज्या दिवशी त्या गेल्या त्या दिवशी जायची खूप इच्छा होती. पण काय अडचणी होत्या, आजारी होते त्यामुळे मी नाही जाऊ शकले. पण खूप चांगल्या होत्या, आम्ही त्यांच्या घरी वर्गाला जायचो आणि वर्गाला गेल्यानंतर खूप आमची चांगली त्या काळजी घेत होत्या. आणि मग त्याच्यासाठी आम्हाला खूप वाईट वाटलं त्याच. आणि त्या दिवसापासून म्हणजे कळलं ना की म्हणजे एकदम मनाला लागलं आमच्या की असं झालं माहितीये का. म्हणजे खूप चांगल्या होत्या आमच्याशी, म्हणजे गेलं की वर्गाची तयारी करायच्या सगळे. काय गेलं की तुम्हाला काय हे देऊ का, नाश्ता करा ते करा, खूप आमच्यासाठी करायचे. आणि आमचे वर्ग पण त्यांच्या घरी चालायचे. धम्ममित्र म्हणून खूप चांगल्या होत्या. आणि झालंय अजून पण वाटत नाही की त्या आमच्यातून असं निघून गेलेत म्हणून. आणि आता जे सर आहेत त्यांना आणि त्यांच्या परिवारांना खूप या दुःखातून बाहेर निघण्यासाठी शक्ती द्यावी. आणि खूप चांगल्या होत्या ताई. एक आमची खंत राहिली मनामध्ये की त्यांच्या शेवटच्या ह्याला पण आम्ही जाऊ शकलो नाही. हॅलो. आणि खरंच माझ्याकडून ताईंना खूप म्हणजे श्रद्धांजली. ठीक आहे. नेक्स्ट. मला वाटतं त्यांची मुलगी प्रज्ञा आपल्या या साप्ताहिक वर्गात जॉईन झालेली आहे. प्रज्ञा नाव आहे, मला असं वाटतं की हीच असावी. नेक्स्ट. हा बोला. प्रसाद गुडिले, तुमचा आवाज येत नाहीये. नाही, आवाज येत नाही. तुम्ही तो जो इयरफोन आहे ना तो मोबाईल पासून वेगळा. हॅलो, आता येतोय? यस यस यस, बोला. येतोय आवाज? येतोय येतोय. ओके ओके ओके. तर सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. दिवंगत मंगलाताई
इंगवले यांच्या स्मृतीप्रित्यार्थ समर्पित आजचा हा साप्ताहिक वर्ग आपण ध्यान, पालीपूजा, मंत्रपठण आणि त्याचबरोबर आजचा त्यांचा अभिवादनाचा कार्यक्रम आपण एक छोटस आपल्या संघाच्या माध्यमातून आपण आयोजित केलेला आहे. तर जे अतिशय दुःखद अंतकरणाने आपल्याला आज मंगलाताईंचं निरोप घेत असताना किंवा त्या गेल्याचं हेच आपल्याला मनात अजूनही देखील विश्वास बसत नाहीये. तर जे माझा त्यांचा फार अल्प असा परिचय होता, परंतु मी ज्या वेळी जायचो त्यावेळेस एकंदरीत त्यांच्या एकंदरीत वागण्यावर विषयी आणि त्यांच्या वर्तनाविषयी किंवा एकंदरीत संपूर्ण आपल्या त्यांच्या घरात जो होणारा जो काही आपला साप्ताहिक वर्ग होता, जे आपण जसं जीनरत्न आता म्हणाले की एक प्रकारचं जणू काही ते बुद्ध विहारच होतं आणि एक संघाचं केंद्रच होतं, नाही का? तर ते असताना त्यांचं वर्तन खरंच अतिशय त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. जे घरात कोणी जरी एखादी व्यक्ती जरी आली, त्यांच्या पाहुणचारापासून अतिशय बारीक सारीक गोष्टी त्या काळजी आपल्या सर्वांची घ्यायच्या. अतिशय म्हणजे प्रेमाने होत्या, अतिशय म्हणजे हसत मुखत असं त्यांचं एक त्यांचा स्वभाव होता. म्हणजे या आपल्या सर्वांना खरं म्हणजे भरून आलेला आहे, तरी सुद्धा या सगळ्या त्यांच्या अखेरच्या निरोप घेत असताना, त्यांचा निरोप देत असताना देखील आपण सर्वजण त्यांच्या या अंत्ययात्रेत पण आपण सहभागी होऊ शकलो नाही, कारण ती फार मोठी खंत आहे आपल्या सर्वांच्या समोर. जे काही परिस्थितीला आपण जे काही हे आपण स्वीकारली, तर ते खरंच म्हणजे अतिशय दुःखद असं ते असं होतं. म्हणजे काही वेळा आपल्याला बोलताना सुद्धा मलाही सुद्धा ते अतिशय भरून आलं होतं. मी ज्यावेळी मला ते पहिल्यांदा कळालं, ही दुःखद बातमी मला कळाली, मी लगेच जीनरत्नांना फोन केला आणि माझा फोन सुद्धा त्यावेळेस अगदी म्हणजे स्विच ऑफ होतं की काय अशी परिस्थिती होती. आणि त्यावेळेस ही दुःखद बातमी त्यांच्याशी शेअर करत असताना मला त्यांच्याशी बोलताना मला भरून आलं होतं. खरं म्हणजे मी तसं त्यांना बोललो देखील. तर अशा त्या मंगलाताई होत्या, आपल्या सर्वांच्या भगिनी होत्या, या अतिशय आपल्या सर्वांची काळजी घेणाऱ्या होत्या. आजच्या या साप्ताहिक वर्गात आपण त्यांना घेत असताना किंवा त्यांना श्रद्धांजली वाहत असताना आज धम्मचार्य मुगादित्य असतील, अनंत मित्र, जीनरत्न, धम्मबोधी आज इथे उपस्थित आहेत. तसं धम्मचारी उदित कुमार या त्यांच्या पत्नी होत्या. जे उदित कुमारांचं ही मला खूप त्यांच्याकडून घ्यावंसं असं वाटतं, खूप प्रेरणा घेण्यासारखं असं वाटतं की या अतिशय प्रतिकूल, अतिशय कठीण काळात देखील ते स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांना त्याच्यातून बाहेर काढण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न करत होते. म्हणजे अतिशय म्हणजे आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्यांनी खूप त्यांची काळजी घेतली. या सगळ्या उपचारामध्ये त्यांनी अतिशय काळजी तर घेतलीच, परंतु त्यांना या आध्यात्मिक विषयाची किंवा एकंदरीत बुद्ध धम्म संघ याविषयी सुद्धा त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना त्या दरम्यान त्यांना प्रबोधन म्हणजे त्यांना त्या गोष्टींची जाणीव करून देत होते. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातून थोडंसं का होईना त्याच्यातून त्यांना त्यांच्या वेदना ज्या काय त्या कमी झालेल्या असावेत असं मला असं वाटतं. पण असो, पण या सगळ्या याच्यामध्ये खरंच आपण सर्व दुःखी आहोत. म्हणून माझं आपल्या सर्व ह्या
कुटुंबियाशी एकच मनापासून असं एक प्रार्थना आहे की या संपूर्ण कुटुंबियांना खरं म्हणजे याच्यातून दुःखातून ते बाहेर पडतील आणि मंगलाताई यांना त्यांच्या चित्तात सद्गती प्राप्त हो. अतिशय विधायक आणि आंतरिक भावनेने पुन्हा एकदा मी मंगलाताईंना यांना मनपूर्वक अशा पद्धतीच्या श्रद्धांजली वाहतो. आणि तसेच त्यांचा जो काम धर्मसागर इंगवले ह्यांना सुद्धा मी अतिशय याच्यातून दुःखातून ते बाहेर पडतील आणि आध्यात्मिक दिशेने आणि धर्मचारी उदित कुमार यांच्यासोबत त्यांचाही चांगल्या पद्धतीनं आध्यात्मिक विकास हो, हेच या निमित्तानं मी माझं एक या निमित्ताने 2 शब्द आपण समोर ठेवतो आणि पुन्हा एकदा त्यांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धा वाहतो. जय हिंद, नमो बुद्धाय. नेक्स्ट. भास्कर, शेवटी मी बोलेन, मी फक्त वाट पाहतोय सगळे लोक. मग तिथे आवाज माझा आवाज येत नाही का? हा बोला. मी म्हणलं वाट पाहतोय सगळे जर संपले तर थोडासा 2 शब्द बोलेन. हो चालेल ना, बोला ना. बोलू द्या, पण अजून कोणी असेल तर विचारा. सगळ्यांच्या नंतर बोलला. अरे ठीक आहे. मला वाटतं 9:06 होतात. आणि साधारणतः आपल्याकडे एक 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटं आहेत. तर ज्यांना बोलायचं असेल त्यांनी थोडक्यात आणि लवकर बोलावं. आपल्याकडे पार्टिसिपंट जास्त आहेत. आणि बोलून झाल्यानंतर पुन्हा म्यूट करा आणि रिपिटेशन टाळा. येस, ओके, व्हेरी गुड. आणि जर कोण बोलत नसेल. मी अशोक आखाडे. हा बोला. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझं नाव अशोक आखाडे, धर्ममित्र अशोक आखाडे, नवीन पनवेल. आता मंगलताईंबरोबर बरेच लोक त्यांच्याबद्दल बरीच लोक बोलली. मलाही थोडस वाटतं की बोलावं म्हणून. आवाज येतोय ना? हो, निश्चित बोला. तर आता मंगलताईंविषयी बोलणं काय ते सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. आणि आता म्हणतात लोकांना की पुरुषाला रडता येत नाही, पुरुष दुःख दाखवत नाही, डोळ्यातून पाणी आणत नाही. पण अक्षरशः मला त्याचं मुखदर्शन न झाल्यामुळे मी एवढा हे जर टेन्शन मध्ये आलो होतो की मी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे डोळ्यातून अक्षरशः पाणी गळायला लागलं. मला ते त्यांच्या अंत्यदर्शनात जाताना आलं. शेवटचं मुखदर्शन गाव अशी माझी खूप इच्छा होती, पण मी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मला काही जाणं त्याचं शक्य झालं नाही. आणि त्या ताईंबद्दल सांगणं म्हणजे काय, आमचं नेहमीच त्याच्या घरी येणं जाणं म्हणजे मला चांगला त्यांचा अनुभव आहे. मी त्यांना मंगलताई इंगोलेताई बोलायचो नेहमी. मंगलताई हे मला त्यांचं नाव सुद्धा मला कधी माहिती सुद्धा नव्हतं. कधी काय असं आपला जे त्यांना सांगितलं तरच मला ते नाव माहीत पडायचं. त्यांच्यामध्ये जास्त बोलणं म्हणजे आपला वेळ पण भरपूर झालेला आहे. मी त्यांच्याला श्रद्धांजली वाहतो. नेक्स्ट. मला वाटतं आता आपण बघा 1-2 जणांचे अभिवादन पर 2 शब्द बोलूया आणि त्यानंतर मग अमोघादित्य बोलतील. आणखीन कुणाला बोलायचं आहे? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. हा, मला असं वाटतं की मी बोलणार असेल तर अमोघादित्य थोडासा आवाज नाही येत. आता येतोय? येस बोला.
आजच्या या कार्यक्रमाची आखणी केली. हा सत्कृतीचा कार्यक्रम बनवला. अमोघादित्य माईक जवळ पकडा तुम्ही. आवाज येत नाही का? हा असं पकडा. ओके. ज्या धर्ममित्रांनी आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्यांना सर्व आणि अतिशय थोडक्यामध्ये एक गोष्ट मला सांगावी वाटते की आतापर्यंत ज्या शरीरी आपलं मन आहे, अमुगादित्य वायर काढून बोला ना. वायर काढून. आवाज येत नाही अजिबात. हॅलो, आवाज येतोय आता? हा आता येतोय. ओके. तर आतापर्यंत ज्या धर्मचारींनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, ज्या धर्ममित्रांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, या सगळ्यांच्या मनोगतातून एकच गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की ती म्हणजे मंगलाताईंची मैत्री. घरी आलेल्या प्रत्येकाचं आदरातिथ्य करणं हे मैत्रीशिवाय होऊ शकत नाही. आणि त्यांच्यामध्ये असलेली जी मैत्री आहे त्या मैत्रीमुळेच त्या इतक्या चांगल्या पद्धतीनं इतरांची सेवा करू शकल्या. आणि जो जो कोणी त्यांच्या घरी वर्गासाठी गेलेला आहे त्या प्रत्येकाला या मैत्रीचा अनुभव आलेला आहे. आणि आपणाला सर्वांना हे माहीत आहे की मित्रता हा संपूर्ण धम्म आहे असं बुद्ध सांगतात. आनंदाला सांगताना बुद्ध सांगतात मित्रता हा संपूर्ण धम्म आहे. आणि त्यामुळं मंगलाताईंना कदाचित खूप तत्वज्ञानाच्या भाषेमधला जो धम्म आहे तो कदाचित माहीत नसेलही. कारण अलीकडच्या 5 ते 7 वर्षामध्ये त्या अतिशय सक्रिय असं धम्मजीवन त्या जगत होत्या. त्याच्या अगोदरच जास्त मला माहिती नाही. अर्थात त्यांचं जे कुटुंब आहे ते धम्मचारी उदित कुमार, ज्यांच्यामुळं खूप वर्षापासून संघाच्या सानिध्यामध्ये आहे. सर्वसाधारणपणे मी धम्मचारी उदित कुमार यांना 90च्या आसपास पासून मला वाटतं मी त्यांना जाणतोय. आणि निश्चितच ते आले म्हणजे त्यांचं कुटुंब आलं. आणि मला वाटतं मी वडाळ्याच्या त्यांच्या घरी गेलो होतो. मी उदित कुमारांच्या बहिणीला भेटलेलो आहे, त्यांच्या आईला भेटलेलो आहे, त्यांच्या मिसेसला मी पाहिलेलं आहे. लहान कदाचित ही मुलं असतील त्यांना मी त्यावेळेला पाहिलेलं आहे. पण सातत्याने ज्याला आपण संपर्कामध्ये राहतो असं म्हणतो ते मात्र माझं तसं नव्हतं. पण अलीकडच्या काळामध्ये विशेष करून त्या ज्या वेळेला पनवेलला आल्या तेव्हा ज्या आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या सक्रिय झालेल्या आहेत आणि त्या सक्रिय जीवनाचा जो आनंद आहे त्यांनी लुटलेला आहे. भलं शरीराला रोग झाले असेल, भलं ते शरीर आपलं निकामी होत चाललं असेल, आपल्या शरीराला वेदना होत असतील, सगळं काही त्यांनी ते अनुभवलं असेल. पण तरीही मी एक आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की त्यांचं टाटा हॉस्पिटलमध्ये परेलच्या ज्या वेळेला ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन नंतर जेव्हा त्या घरी आल्या होत्या त्यानंतर मी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांना मी पाहिलेलं होतं. तर कसल्याही प्रकारची चिंता, काळजी, आरोग्याची तक्रार अशी कोणतीही गोष्ट त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरती दाखवलेली नव्हती. आणि त्यामुळं जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा सामना करण्याची जी ताकद आहे ती मी त्यांच्यामध्ये पाहिलेली आहे. ऑपरेशन झाले म्हणून त्या काम करणं सोडून त्यांनी दिलेलं नव्हतं. जे जे काही आपल्याला करता येण्यासारखं आहे ती प्रत्येक गोष्ट त्यांनी केलेली आहे. फक्त दुर्दैवाने शेवटचे जे काही महिने म्हणा किंवा काही आठवडे आहे ते मात्र थोडेसे त्यांचे त्रासदायक गेले. बाकी संपूर्ण जे जीवन आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जगलेलं आहे. पण या कठीण परिस्थितीमध्ये शेवटच्या सुद्धा जे आपण आतापर्यंत ऐकलं असेल तर त्या प्रवचन सुद्धा ऐकत होत्या आणि मंत्रपठण सुद्धा करत होत्या. आणि त्यामुळं जे एक बौद्ध धर्माचं जे प्रिन्सिपल आहे किंवा एक तत्व आहे त्याकडे जर आपण पाहिलं तर माझ्या असं लक्षात येते की त्याला खूप चांगली या जीवनानंतरची सुद्धा सद्गती लाभलेली आहे. मी शुक्रवारच्या संध्याकाळपासून
ते आजपर्यंत मी सातत्यानं त्यांच्यावरती मैत्री भावना करतोय आणि मला माझ्या फिलिंग माझ्या भावना हे सांगतायत की त्यांनी जे आजपर्यंत जे सत्कर्म केलेलं आहे, आजपर्यंत ते जे चांगलं जीवन त्या जगलेल्या आहेत, त्या जगलेल्या जीवनामुळे अर्थात त्यांनी जे काही सत्कर्म केलेले आहे, ज्याला आपण कृती म्हणतो, जे कर्म म्हणतो, त्या सर्व कर्माचा परिणाम म्हणून त्यांना भावी जे त्यांचं जीवन असेल, जिथं कुठं त्या असतील, ज्या अस्तित्वामध्ये जशा पद्धतीने त्या असतील त्यामध्ये त्या चांगल्या गती प्राप्त करतील असं मला वाटतं. कारण आज या भौतिक जगामध्ये आपण वावरत असताना जे जे आपण काही चांगलं आणि वाईट करतो त्याचे निश्चित असे कर्माचे परिणाम असतात. आणि गेले 5 ते 5 दिवसापासून मी आदरणीय धम्मचारी सोबती यांना कर्म, पुनर्जन्म या गोष्टीवरती ऐकतोय आणि जे जे आजपर्यंत मी त्यांना ऐकलेलं आहे एक ज्येष्ठ धम्मचारी म्हणून, त्यातून एकच गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की ज्या ज्या कोणी आपल्या आयुष्यामध्ये सत्कर्म केलेले आहे, जे जे कोणी धम्ममय जीवन जगलेले आहे, त्या प्रत्येकाची जी गती आहे ती निश्चितच चांगली होऊ शकते. आणि मंगलाताईंनी जे जीवन जगलेलं आहे आणि विशेष त्यांच्या या जीवनामध्ये चांगली गोष्ट जी घडलेली आहे ती ही की त्यांना एक धम्ममय वातावरण असलेलं जे कुटुंब आहे ते त्यांना लाभलेलं आहे. विशेषतः त्यांचे जे पती आहेत ते आपले धम्मचारी आहेत, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी धम्ममित्र आहेत. आणि आपल्याला माहित आहे का की धम्म जीवनाबद्दल असं म्हटलेलं आहे की धम्माचं तुम्ही सुरुवातीला आचरण करा, मध्ये आचरण करा, शेवटी करा. जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही धम्माचं आचरण कराल तितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला धम्माचा फायदा झाल्याशिवाय, त्याचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच धम्माचं जे बळकटपणे, सबळपणे ज्या परिवारानं एकत्रितपणे धम्माचरण केलेलं आहे त्याचा निश्चित असा परिणाम त्यांच्या चेतनेवरती होणार आहे, त्यांच्या चित्तावरती होणार आहे. आणि तो निश्चित त्यांना सद्गती प्राप्त करून देऊ शकतो. आणि इतकंच नाही तर आज तुम्ही, आम्ही आणि जे जे कुणी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत किंवा अजूनही पुढच्या काही काळामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहतील, त्या प्रत्येकाच्या ज्या सद्भावना त्यांच्या सोबत असतील त्या सद्भावना त्यांना योग्य ती दिशा दाखवतील असं मला वाटतं. आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल विशेष करून मी आग्रहाची विनंती करेन त्यांच्या मुलांना आणि त्याच्या पतीला सुद्धा की त्यांनी त्यांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःखद असं वातावरण तयार करू नये. उलट त्यांना तुम्ही धीर द्या. आजही चेतनेच्या रूपानं कदाचित जे आपल्याला दिसत नाही ते चित्त कदाचित तुमच्या अवतीभोवती वावरत असेल आणि त्या चित्ताला जर सद्गती लाभायची असेल तर आनंदी वातावरण घरामध्ये ठेवा, त्यांच्यासाठी मैत्री भावना करा. अर्थात मी तुम्हाला सांगतो की शुक्रवार पासून मी अधिक सक्रिय झालोय आणि त्यांच्यासाठी मैत्री भावना करतोय. कारण झालं असं की 4 तारखेला त्या वारल्या आणि 3 तारखेला मी पनवेलमध्ये येऊन गेलो. मी माझ्या मिसेसला सांगितलं की उदित कुमारांची मिसेस जी आहे ती अगदी आजारी आहे, शेवटच्या स्टेजला, पण ते इतके घरचे लोक थकलेले आहेत जाणं येणं आणि हे, त्यामुळं आपण जर गेलो त्यांच्या घरी तर कदाचित त्यांना त्रास सुद्धा होईल. आणि म्हणून अगदी त्याला काय म्हणतात की नाईलाज म्हणून किंवा आम्हाला जे वाटलं ते आम्ही त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो नव्हतो. पण 3 तारखेला मी पनवेल पासून परत आलो आणि मला हे माहित होतं की त्या आज घरामध्ये नाहीत आणि 4 तारखेला त्यांचं निधन झालेलं आहे. तर प्रत्येकाच्या मला हे सांगायचं आहे की त्यांच्यासाठी सद्भावना आहेत. माझ्या कुटुंबियाच्या सुद्धा सद्भावना त्यांच्या सोबत आहेत. आणि मंगलाताईंचं जर चित्त असेल तर मी त्यांना सांगेन की तुम्ही कसल्याही प्रकारची पाठीमागची कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका. तुमच्या समोर तुमचा आदर्श आहे, तुमचा बुद्ध आहे, बोधिसत्व आहे जे तुम्हाला मदत करतील आणि त्यांच्या मदतीनं तुम्ही सद्गती प्राप्त करून घ्या.
बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करून घ्या आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी स्वतःला या भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त करून घ्या आणि यासाठी आमच्या सर्व तुम्हाला सदिच्छा असतील. तर बंधू आणि भगिनीनो, मी जास्त पाल्लाळिक असं काही बोलणार नाही. जेवढं काही बोललो तेवढंच मी बोललेलो आहे, त्याच्या पुढे काही मी जास्त बोलत नाही. पण फक्त एकच विनंती करेन, जर मंगलाताईंच्या बद्दल आपण बोलत असेल, त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदराची भावना आहेच, त्यांच्याबद्दलची चिंता आहे, त्यांच्याबद्दलची कळकळ आहे, तर जेव्हा जेव्हा त्यांची आठवण होईल तेव्हा तेव्हा त्यांच्यावरती मैत्री करा, त्यांना धीर द्या आणि त्यांच्या चित्ताला सद्गती द्या. त्यांच्या चित्ताला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त होईल, हीच एक सदिच्छा आपण करायची आहे. आणि धम्मबंधांनी भक्तीनो, खरंच एक बौद्ध धर्मामध्ये ही जी परंपरा आहे, पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम त्याला म्हणतो, श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आपण म्हणतो, ते हेच करू शकतो की जो आज आपल्यात नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण सद्भावना व्यक्त करू शकतो आणि त्याला आधार देऊ शकतो. तर मंगलाताईंच्या सोबत आमच्या सदिच्छा आहेत. त्यांचा प्रवास पुढचा सुखाचा, आनंदाचा आणि बुद्धत्वाच्या दिशेचा होईल, ही सदिच्छा. जय भीम. भास्कर, धन्यवाद. तर आपण आजच्या या साप्ताहिक वर्गाच्या जो वर्ग आपण केलेला आहे त्याच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण जात आहोत. मी पुनश्च एकदा सर्वांचं उदित कुमार काही बोलू इच्छितात का? अच्छा, ओके. तर मी विनंती करत आहे धम्मचारी उदित कुमार यांना. उदित कुमार. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी काही जास्त बोलणार नाही, पण एक आहे की माझं एक अंग गेलेलं आहे. आज अर्धांगिनी म्हणतो, त्याची उणीव आहे आणि सत्य आहे की जाणार तर होतीच, की आम्ही जाण्या अगोदर मानसिक तयारी केली होती, पण मन नाही मन आपली इच्छा जी आहे ती सतत धाव घेत असते, परंतु सत्याला सोडता येत नाही, सत्यापासून वेगळं होता येत नाही, सत्याजवळ राहावं लागतं, सोबत राहावं लागतं. खरोखरच जीवनामध्ये माझी ती आई होती, माझी ती पत्नी होती, माझी ती बहीण होती आणि सर्वस्व काही ती माझी होती. माझ्या जीवनाचं जे अंग होतं ते माझी पत्नीच होती, जी आज आपल्यामध्ये नाही किंवा माझ्यापासून दूर झाली. मला असं वाटत नाहीये की ती माझ्यापासून दूर आहे. सातत्याने माझी चेतना तिची माझ्याजवळ आहे, प्रेरणा तिची माझ्याजवळ आहे, तिचा आदर्श माझ्याजवळ आहे. तिने जे मला जपलेलं आहे, तिने जे मला काही गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या माझ्याजवळ आहे आणि त्या घेऊन मी पुढे जाणार आहे. तिचं खरोखरच तिला खूप इच्छा होती अजून काही करण्याची. ती इच्छा तिची राहिलेली मी पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर जास्त काही ह्या वेळेला बोलणार नाही. उद्या आपला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात निश्चितच मनोगत मी व्यक्त करणार आहे की आज जरी धम्ममित्र मंगल इंगावले आपल्यामध्ये नसेल, जरी ती आपल्यामधून शरीराने गेलेली असली, तरी ती आज चेतना रूपाने आपल्या जवळ आहे असं मी गृहीत धरतो आहे आणि मला वाटतंय, सातत्याने वाटतंय की ती आहे माझ्याजवळ. तशा काही अंशी वेदना पण झाल्या आणि त्यामधून मी बाहेर आलो. मुलांनाही मी सावरलेलं आहे. मुलगी माझी जास्त हे झालेली आहे, कारण सातत्याने तिच्याजवळ होतं आणि शेवटचा क्षण तिने घेतलेला आहे. त्या शेवटच्या क्षणामुळे ती आज खूप फ्रस्ट्रेट आहे. तिचा हिमोग्लोबिन कमी झालाय, 5च्या कमी झाला होता, आता 2 दिवसात वाढलाय, तो 7 झालाय. वीक आहे ती, त्यामुळे मला थोडीशी तिची काळजी वाटते.
खरोखरच आज माझे गुरु गेल्यासारखं मला जाणवतं की माझी गुरु सुद्धा होती. ती मला चांगलं आणि वाईट शिकवण्याचा प्रयत्न करत होती. ज्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडत होत्या, त्या घडलेल्या गोष्टीमध्ये ती संपूर्ण माझ्या बरोबर असायची. जे काय करायचे ते अगदी समर्पकपणे मला ती पाठीशी माझ्या उभा राहायची. आज ती आपल्यामध्ये नाहीये, माझ्यापासून दूर आहे. दूर जरी असली तरी मी म्हणतो की माझ्याजवळ आहे. तर या ठिकाणी मी इथेच थांबतो, जास्त काय बोलत नाही. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद उदित कुमारजी. अगदी निश्चित आपलं एक अंग हरपलेलं आहे आणि आपण सर्वजण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत आणि आपल्या धम्माच्या काही धम्मपदामध्ये पण असं सांगितलेलं आहे. मला वाटतं प्रिय वर्ग या वर्गामध्ये पण असं सांगितलं आहे की जो शीलसंपन्न आहे, जो विद्यासंपन्न आहे, तो धम्मचारी आहे, जो सत्यवादी आहे, ते आपल्या कामात नेहमी दक्ष असतात. निश्चित तुमच्या कुटुंबावर फार मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला आता याची दक्षता घ्यायची आहे. खरोखरच काया ही क्षणभंगूर आहे आणि म्हणून नित्य कायागत स्मृतींची भावना करून कर्तव्य तत्पर म्हणून कुटुंबाची जबाबदारी आपण पेलावी आणि ती पेलण्यासाठी तुम्हाला ताकद मिळावी, तुमच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वीर्य निर्माण व्हावं, तुमच्यामध्ये फार ऊर्जा निर्माण व्हावी अशी आशा व्यक्त करून मी पुनश्च एकदा त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राकडून मंगलताई इंगवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि या ठिकाणी या कार्यक्रमाची शेवटची आणि त्याचबरोबर आज आपल्या घाटकोपर येथील आपल्या केंद्राचे आणखीन एक धम्मचारी गंभीरानंद हे सुद्धा अनंतात विलीन झालेले आहेत. अगदी कार्यक्रमाच्या या योगायोगामुळे आपण धम्मचारी गंभीरानंद यांना सुद्धा आपल्या या त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहे आणि मी आदरणीय धम्ममित्र कराडकर यांना विनंती करत आहे की आपण या कार्यक्रमांची सांगता धम्मपालन गाथेने करा. हे भास्कर, येस, हे धम्मपालन गाथा चालू होण्याच्या अगोदर 1 किंवा 2 मिनिटं आपण धम्मचारी गंभीरानंद यांना श्रद्धांजली व्हावी आपल्या वर्गाच्या वतीनं आणि मग शेवटची धम्मपालन गाथा 1 मिनिट किंवा 2 मिनिटं. अर्थात ते जास्त सगळ्यांच्या परिचयाचे नाहीत, पण माझ्यासोबत त्यांची धम्मदीक्षा झालेली होती, ते माझ्यासोबत धम्मचारी झालेले होते आणि त्यामुळे खूप ज्येष्ठ असे ते धम्मचारी होते. तर 1-2 मिनिटं त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया. ज्यांनी व्हॉट्सअपवरती फोटो वगैरे पाहिले असतील तर त्यांचं स्मरण आपण करू शकतो आणि त्यांना सुद्धा आपण श्रद्धांजली वाहू शकतो 1 मिनिटासाठी आणि धम्मपालन गाथा घ्या. ठीक आहे. ओके.
धम्मपालन गाथा घ्या. हडकर साहेब. ओके. सर्वांनी हात जोडायचे. शेवटचे धम्मपालन गाथा. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. जय भीम. आजचा साप्ताहिक वर्गाचा कार्यक्रम हा इथेच संपला असं जाहीर करतो. उदित